नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। आजच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती संबंधी त्यासोबतच आपण या ठिकाणी GDCA परीक्षा, सहकारी बँका, मल्टीस्टेट सोसायट्या बँका असतील किंवा इतर अर्बन कोऑपरेटिव्ह बँका असतील तर या बँक भरत्या संबंधी तसेच सहकार क्षेत्रामध्ये ज्या डिपार्टमेंटल परीक्षा घेतल्या जातात तर त्या डिपार्टमेंटल परीक्षेसंबंधीचे तुम्हाला पेपरला त्या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नांच्या आधारावरती आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण शॉर्ट नोट्स कंटेंट अभ्यासणार आहोत की जे तुम्हाला खूप आणि खूप महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने असणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी नव्याने अभ्यास करू इच्छित असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप आणि खूप महत्त्वाचा आहे। त्याहून अधिक म्हणजे काय की जे विद्यार्थी सहकारी बँक भरतीच्या संबंधित तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आजचा हा सहकार विषय खूप महत्त्वाचा आहे। या विषयाच्या माध्यमातून मी तुम्हाला परीक्षा ओरिएंटेड विचारले जाणारे प्रश्न कशा पद्धतीचे असतात, त्याचा अभ्यास कसा केला गेला पाहिजे आणि आपल्या नोटबुकमध्ये आपण हे सर्व कंटेंट पॉईंट कसे नोट डाऊन करून घेतले पाहिजे ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या लेक्चरला मिळणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला, प्रत्येक विद्यार्थ्याने ऑनलाईन ऑफलाईन बॅचेसच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाच्या दोन सूचना आहेत, प्रत्येकाने सूचना समजून घेणं आवश्यक आहे। सूचना क्रमांक 1, प्रत्येकाने लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। ऑनलाईन बॅचेसवाले, ऑफलाईन बॅचेसवाले असतील त्यांना प्रोजेक्टर सिस्टीमवरती ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। ओके, आणि दुसरी सूचना, जे जे मी कंटेंट पॉईंट्स तुम्हाला लिहून देणार आहेत हे सर्व कंटेंट पॉईंट्स तुम्ही काय करायचे आहेत, आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत। ओके, हे संपूर्ण पॉईंट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत पार्ट 1 मध्ये, आणि आजचा आपला आहे पार्ट 1। हा पार्ट 1 तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि पार्ट 2 मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला अपडेट करून देणार आहे। ओके, तर प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये हेडिंग द्या सहकारी बँक भरती संबंधी आणि वरती आणखीन एक हेडिंग द्या सहकार क्षेत्रातील विभागीय परीक्षेच्या दृष्टीने। ओके, चलो वन बाय वन कंटेंट आपण यामध्ये आता अभ्यासणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो की आपण बेसिक कन्सेप्ट आपल्या यामध्ये क्लिअर आता बेसिक कन्सेप्टमध्ये जर आपण अभ्यास करायला गेलो तर यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो असतो की परीक्षेला सर आम्हाला प्रश्न कसे विचारले जातात। आता तुम्हाला स्क्रीनवरती हे जे स्क्रीनवरती सर्व प्रश्न दिसत आहेत हे जे प्रश्न पण आहेत आणि याचं उत्तर पण तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे। आता प्रश्न कसा असेल तर सहकार क्षेत्र म्हणजे नक्की काय आणि सहकार क्षेत्राची वैशिष्ट्ये आणि महत्त्व स्पष्ट करा। ओके, तसंच आम्हाला एक लक्षात घ्या, मी सुरुवातीलाच हे पॉइंट क्लिअर करतोय, वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, बहुपर्यायी प्रश्न असतील, MCQ क्वेश्चन्स असेल, रिकामी जागा असेल, चुकी बरोबर असेल, जोड्या लावा असेल, तर अशा सर्व प्रश्नांसाठी आजचा हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर समजून घ्या आणि तुम्हाला परीक्षेला या टॉपिकवरती कोणताही कसाही क्वेश्चन फिरून विचारला तर तुम्हाला नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी सांगता येईल। तुम्हाला कोणतीच पुस्तके त्या ठिकाणी ॲडिशनल वाचण्याची गरज पडणार नाही, अगदी सोप्या भाषेमध्ये सोप्या कंटेंटमध्ये तुम्हाला हे सगळे मी पॉईंट्स त्यामध्ये सांगणार आहे। ओके, चलो रेडी आहेत सर्वजण? ठीक आहे, प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये जे स्क्रीनवर दिसत आहेत हे सर्व पॉईंट्स पहिले नोट डाऊन करून घ्या। स्क्रीनशॉट जर तुम्ही त्या ठिकाणी मारत असाल तर व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट घ्या, पण नंतर त्या गोष्टी सर्व त्यामध्ये लिहून घ्या। ओके, आणि दुसरा महत्त्वाचा पॉइंट, लेक्चर व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका, खूप खूप सारे बेसिक कन्सेप्ट मी तुमची या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करतोय। ओके, चलो आता पहिला क्वेश्चन काय आहे आपला, सहकाराची वैशिष्ट्ये विचारलेला आहेत। मग सहकाराच्या वैशिष्ट्यांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवातीला कंटेंट विचारला जातो की सहकाराची व्याख्या काय आहे। आता सहकार म्हणजे नक्की काय, तर इकडे लक्ष द्या, दोन किंवा अधिक व्यक्ती समान उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी तसेच सहकाराच्या तत्वावरती संस्था स्थापन करणारी जी काही संघटना असते तिला आपण काय म्हणतो, सहकार असे म्हणतो। बरोबर, म्हणजे सहकार म्हणजे काय की दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतील आणि एक सहकाराच्या भावनेने त्या ठिकाणी संस्था स्थापन करतात, संघटना स्थापन करत असतात। ओके, चलो आता आपण वन बाय वन या ठिकाणी सहकारी संस्थेचे त्या ठिकाणी जे असणारे महत्त्वाचे वैशिष्ट्ये,
चला, पहिला पॉईंट आहे आपला सहकारी संस्थेचे वैशिष्ट्ये. मग आता सहकाराची वैशिष्ट्ये म्हणजे सहकारी संस्थेच्या संघटनेचे वैशिष्ट्य असणार. आता वैशिष्ट्यामध्ये आपल्याला पहिला जो पॉईंट आहे व्यक्तिगत संघटन. चलो, व्यक्तिगत संघटन म्हणजे संकल्पना काय असेल की ते प्रत्येक व्यक्ती एकत्रित येऊन संस्था संघटना स्थापन केल्या जातात. दुसरं आहे ऐच्छिक संघटना, इथे खुले सभासदत्व असतं. तिसरा पॉईंट आहे समान उद्दिष्ट. प्रत्येक सहकारी संस्था संघटना तिचे काहीतरी उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येतात, आपल्या सभासदांना त्या ठिकाणी सेवा प्रदान करतात, बाजारामध्ये त्यांचं नावलौकिक वाढतात, सहकाराच्या तत्वानुसार त्या स्थापन झालेल्या असतात आणि सहकार कायद्याच्या नियमांच्या पालन करूनच त्या ठिकाणी संस्था आपले उद्दिष्ट ध्येय साध्य करताना आपल्याला बघावयास मिळतात. ओके, पुढचा पॉईंट आहे आपला या ठिकाणी लोकशाही संघटनाचा हा एक प्रकार आहे. ओके, पुढे समानता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं एकत्रीकरण यामध्ये होत असतं. सेवा देणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असतो. परस्पर सहाय्यातून स्वसहाय्यता निर्माण होणं, त्याचबरोबर मध्यस्थांचं उच्चाटन होणं. आता यावरती पण मी शॉर्ट नोट्समध्ये कंटेंट घेतलेलं आहे. पुढे मध्यस्थांचं उच्चाटन म्हणजे नक्की काय की जे दलाल अळते जे घटक असतात मध्यस्थी जे एजंट असतात तर त्यांचं ते प्रमाण कमी करणं हा एक सहकाराचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असतो, वैशिष्ट्य असतं. त्यानंतर पुढे आर्थिक सामाजिक चळवळी संबंधी आणि व्यवसाय संघटनेच्या प्रकारानुसार सहकाराचे संस्थांमध्ये वेगवेगळे घटक प्रकार त्या ठिकाणी पडलेले असतात. ओके, जसं सेवाभावी संस्था असेल, खरेदी विक्री संस्था असतील, त्याच्यानंतर प्रक्रिया सहकारी संस्था असतील. ओके, हे व्यवसाय संघटनेमध्ये सहकार क्षेत्रामध्ये जे असणारे प्रकार आहेत. चलो, इथपर्यंत हे 11 पॉईंट लक्षात आले. पुढे सहकाराचं महत्त्व. परीक्षेच्या दृष्टीने आम्हाला पॉईंट खूप महत्त्वाचे आणि बहुपर्याय प्रश्नांमध्ये विचारले जाणारे यातलेच बरेचसे तुम्हाला पॉईंट्स पेपरला दिसतात MCQ मधले. ओके, चलो आता सहकाराचं काय, सहकाराचं एकसंघ समाजाची निर्मिती करतं हे एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं, शेती क्षेत्राचा विकास घडवून आणतं म्हणजे ग्रामीण पातळीवरती पतसंस्था वगैरे यांची स्थापना होते. तिसरं आहे औद्योगिक विकासाला चालना मिळते. चौथं आहे रोजगाराची निर्मिती होते. पुन्हा पाचवं आहे पुढे मक्तेदारीवरती नियंत्रण राहतं. त्यानंतर पुढे आहे स्वसामर्थ्यांची त्या ठिकाणी जाणीव होते. त्यानंतर नफ्याचे न्यायप्रमाणे वाटप केलं जातं, मध्यस्थांचं उच्चाटन होतं, त्याचबरोबर खरेदी शक्तीमध्ये वाढ होत असते आणि लोकशाही शिक्षणाच्या प्रकारामध्ये सुद्धा एक सहकार महत्त्वाचं असतं. ओके, चलो इथपर्यंत पॉईंट क्लिअर, सहकाराची कन्सेप्ट क्लिअर झाली. चलो आता पुढे आपण बघूया व्यवसाय संघटनेचे प्रकार. आता व्यवसाय संघटनेमध्ये जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर व्यवसाय संघटनेमध्ये आपल्याला मुख्यतः 4 प्रकार दिलेले आहेत की जे 4 प्रकार तुम्हाला इथे पूर्ण स्क्रीनवरती दिसत आहेत. ओके, हे 4 प्रकार त्या ठिकाणी पहिला जो आपला प्रकार असणार आहे व्यक्तिगत व्यापारी संस्था. ओके, ज्या व्यक्तिगत व्यापारी संस्था आहेत जसं की आता इथे वरती दिलेलं आहे व्यक्तिगत व्यापारी संस्था, तर ह्या व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणजे नक्की काय. त्यानंतर पुढे तुम्हाला दिलेलं आहे भागीदारी संस्था, त्यानंतर पुढे तुम्हाला आहे संयुक्त भांडवली संस्था. ओके, मग आता व्यक्तिगत व्यापारी संस्था ही संकल्पना काय असणार आहे तर एकाच व्यक्तीच्या भांडवलावर नियंत्रण व्यवस्थापन कौशल्यावर जो व्यवसाय चालवला जातो त्याला आपण काय म्हणणार व्यक्तिगत व्यापार संस्था. पुढे म्हटले आहे भागीदारी संस्था. सर्वोत्तम एक किंवा अधिक म्हणजे भागीदारीमध्ये शक्यतो अधिक संख्या असते, एक किंवा त्या एक म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी दोघांपर्यंत हा भागीदारी व्यवसाय केला जातो किंवा त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अधिक व्यक्ती व्यवसायामध्ये येऊन भागीदारी करू शकतात, पण त्याच्यासाठी त्यांनी करार करणं आवश्यक आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार. म्हणून या ठिकाणी सर्वोत्तम एक किंवा अधिक व्यक्तींनी चालवलेल्या व्यवसायातील नफ्याचं वाटप करण्यासाठी आपसापसांमध्ये करार करणं गरजेचं आहे. म्हणजेच या ठिकाणी 2 किंवा अधिक व्यक्ती म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये जर आपल्याला भागीदारी संस्थांचा प्रकार पाहायचा ठरला तर त्या ठिकाणी 2 किंवा अधिक व्यक्ती असतात जे एकत्र येतात आणि एकत्रित येऊन व्यवसाय संस्थेच्या स्थापना करण्याचं त्यांचं उद्देश असतं आणि व्यवसाय संस्था स्थापन केल्यावरती व्यवसायामध्ये जो मिळणारा नफा आहे त्या नफ्याचं वाटप कशा पद्धतीने केलं पाहिजे या संबंधीचा करार करण्यासाठी ते त्या ठिकाणी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टची मदत घेतात आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी भागीदारी संस्था ही स्थापन करत असतात. मग अशा पद्धतीच्या ज्या संस्था स्थापन होतात त्याला आपण काय म्हणतो भागीदारी संस्था असे म्हणतो.
ओके, इथपर्यंत ह्या दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या. पुढे बघूया आपण. आता व्यक्तिगत संस्थेचं वैशिष्ट्य आणि भागीदारी संस्थेचं वैशिष्ट्य काय आहे हे दोन्ही आपण या ठिकाणी आता समजून घेऊया. आता व्यक्तिगत संस्था म्हटलं तर व्यक्तिगत संस्थेमध्ये एकच मालक असणार, एकच सर्व जबाबदाऱ्या पार पाडणार, एकच त्या ठिकाणी व्यक्ती संस्थेमध्ये काम करणार किंवा त्याच्या व्यवसायामध्ये तो व्यापारामध्ये तो काम करत असतो. या पद्धतीला आपण काय म्हणतो, व्यक्तिगत व्यापारी संस्था असे म्हणतो. मग या व्यक्तिगत व्यापारी संस्थेचं वैशिष्ट्य काय आहे, तर पहिलं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे व्यक्तिगत व्यापारी संस्थेच्या संबंधीचं. ओके, पहिलं वैशिष्ट्य यांचं आहे की सुलभ व्यवस्थापन झालं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी व्यवसायाची मालकी, त्यानंतर स्वतःचे भांडवल, त्यानंतर व्यवसाय व्यवस्थापनासंबंधीचा भाग, अमर्यादित जबाबदारी आणि व्यवसायातील गुप्तता. आता अमर्यादित जबाबदारी म्हणजे नक्की काय असणार आहे की या ठिकाणी व्यवसायामध्ये लॉस झाला किंवा नफा झाला तो त्या संबंधित व्यक्तीला सहन करावा लागतो, म्हणजे एकच व्यक्ती असते. त्यानंतर व्यवसायातील गुप्तता, नफा तोट्याची भागीदारी यामध्ये नसते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर एकच संस्था त्या ठिकाणी स्थापन झाली आहे, एकच होणार आहे, तर त्याच्यामध्ये नफा झाला काय आणि तोटा झाला काय, दुसऱ्याची भागीदारी यामध्ये नसणार, म्हणून तो नफा तोट्यामध्ये भागीदारी नसतो. पण भागीदारी संस्थेमध्ये दोन व्यक्ती असते आणि त्यांची त्याच्यामध्ये भागीदारी असते. ओके, मग आता व्यक्तिगतमध्ये आपल्याला हेच पॉईंट लिहायचे. ग्राहकांशी सखोलतेचा संबंध, त्वरित निर्णय आणि स्वयं त्या ठिकाणी रोजगाराचा मार्ग, हा व्यक्तिगत व्यापारी संस्थेचे वैशिष्ट्य आहे. जे तुम्हाला सविस्तर प्रश्नांची उत्तरे लिहायला किंवा MCQलाही विचारले जातील. खालीलपैकी व्यक्तिगत व्यापाराची वैशिष्ट्ये कोणती, मग तिथे तुम्हाला देतील सुलभ स्थापना, व्यवसायाची मालकी, व्यवसायातील गुप्तता, वरीलपैकी सर्व. मग याच्यामध्ये चौथा पर्याय असेल आपला वरीलपैकी सर्व. ओके, त्यासाठी हे महत्त्वाचे शॉर्ट नोट्स कंटेंट पॉईंट्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास. त्याचा तुम्ही पुरेपूर अभ्यास आणि फायदा करून घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे आहेत आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडत असतील विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चलो आता पुढचा पॉईंट आहे भागीदारी संस्थेचं वैशिष्ट्य काय आहे. आता भागीदारी म्हटलं तर दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात, संस्था स्थापन करतात, करार कायद्यानुसार त्या ठिकाणी असणाऱ्या अटी शर्ती मान्य करून व्यवसाय संस्थेची स्थापना करतात. मग त्यामध्ये पहिलं त्यांनी करार करणं आवश्यक आहे, कायदेशीर नोंदणी करणं गरजेचं आहे, भागीदारांची संख्या निश्चित करणं आवश्यक आहे, कायदेशीर व्यवसाय तो असणं गरजेचं आहे, त्यासोबत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यानंतर भागीदारांमध्ये परस्पर संबंध निर्माण होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अमर्यादित जबाबदारीचं तत्व त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, संयुक्त मालकी असणं गरजेचं आहे, नफा तोटा विभागणी करणं आवश्यक आहे आणि विसर्जन पद्धत त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ओके, ही असणार भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये. चला, या आता आपण घटकांमध्ये व्यक्तिगत आणि भागीदारी दोघांचेही वैशिष्ट्य अभ्यासले. पुढे आता बघूया आपण संयुक्त भांडवली संस्था. आता ज्या संस्थेला दीर्घकालीन टिकवणारे अस्तित्व असून आणि प्रत्येक म्हणून ज्या संस्थेचे एक बोधचिन्ह असते व जिची निर्मिती कंपनी कायदा 2013 मध्ये, जो आता नवीन कायदा आहे, या कायद्यानुसार होऊन सहकारी दप्तरी नोंदणी झालेली असते, अशी संस्था म्हणजे काय, तर संयुक्त भांडवली संस्था. मग या संयुक्त भांडवली संस्थेचे वैशिष्ट्य काय असणार आहे, ऐच्छिक संघटन, त्याचबरोबर सभासदांची संख्या, त्याचबरोबर कृत्रिम व्यक्ती, त्यानंतर स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आणि दीर्घकाळ अस्तित्व. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे यामध्ये सक्तीची नोंदणी, मर्यादित जबाबदारी, बोधचिन्ह, त्यानंतर तज्ञ मार्गदर्शन व्यवस्थापन मंडळ आणि भाग हस्तांतरण करण्याची सोय. ही असणार संयुक्त भांडवली संस्थांची वैशिष्ट्ये. चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर, कारण पेपरला मला पॉईंट खूप महत्त्वाचे असतात. ओके, आणि पुढच्या काही लेक्चर्सला मी तुम्हाला ह्या प्रत्येक घटकांचं डीपमध्ये सविस्तरमध्ये एक्सप्लेनेशन पॉईंट असणार, त्यावरती आपलं सेपरेट लेक्चर असतं. पण आत्ता आपल्याला फक्त एक रिव्हिजन पार्टमध्ये सगळे पॉईंट्स आपले कवर झाले पाहिजे आणि तुमच्या ब्रेनमध्ये सगळे पॉईंट फिक्स पाहिजे. त्यासाठी ह्या सगळ्या कन्सेप्ट मी घेत आहे. आणि जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतं आहे, ह्या ज्या बेसिक गोष्टी जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, तर यामध्ये जे जे छोटे छोटे एक एक वाक्यासाठी, त्यासोबत रिकामी जागेसाठी आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी, बहुपर्याय प्रश्नांसाठी, MCQ साठी तुम्हाला ह्या टॉपिकमधले
परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आता ते कशा पद्धतीने विचारतात ते देखील सांगणार आहे, पण त्याआधी आपण ही पूर्ण कन्सेप्ट समजून घेऊया. बघा, आता व्यवसाय म्हणजे नक्की काय? वस्तू व सेवांचे उत्पादन वितरण करण्याची आर्थिक क्रियेला आपण काय म्हणतो? व्यवसाय असे म्हणतो. मग यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न कसा विचारला जाईल? वस्तू व सेवाचे उत्पादन व वितरण करण्याच्या आर्थिक क्रियेला डॅश डॅश व्यवसाय असे म्हणतात. मग खालील तुम्हाला पर्याय देतील: एक व्यवसाय संघटन, दुसरं भागीदारी करार, तिसरं मर्यादित जबाबदारी, की चौथं व्यवसाय. मग तुम्हाला याचं उत्तर माहिती पाहिजे, व्यवसाय. ओके. दुसरं आहे व्यवसाय संघटन. एखाद्या व्यक्तीची म्हणजे एखाद्या व्यक्ती असेल त्या व्यक्तीमध्ये व्यवसायामध्ये त्याची खूप मोठी प्रमाणावरती जबाबदारी असते. त्याच पद्धतीने संघटनाचा पार्ट देखील तितकाच महत्त्वाचा असतो. म्हणून व्यवसाय संघटन देखील आपल्याला गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी जर एखाद्या व्यवसायाची रचना किंवा त्याची बांधणी की जी कार्यक्षमपणे नफा मिळवण्यासाठी व्यापारी क्रिया तसेच उपक्रम करून वस्तूंचं उत्पादन आणि पुरवठ्याच्या माध्यमातून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करील त्या संस्था व्यवसाय संघटना. ओके. पुढे भागीदारी करार. भागीदारी व्यवसाय चालवण्यासाठी अत्यंत व्यवसायामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या काही नियम आणि अटी असणं गरजेचं आहे. जसे की त्या ठिकाणी आपण भागीदारी करारामध्ये जर पाहिलं तर 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र असतात, तर त्यांच्यासाठी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार त्या ठिकाणी करार हा होणं आवश्यक आहे. ओके. पुढे मर्यादित जबाबदारी. सभासदांची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्य इतकीच कशी असते रे? मर्यादित असते. आणि मर्यादित जबाबदारीमध्ये सभासदांची त्या ठिकाणी जी खाजगी मालमत्ता काय येते? धोक्यात येत नाही. हा पॉइंट पहिला लक्षात घ्या. बरेचसे मुलं इथं गोंधळतात. मर्यादित जबाबदारी प्रश्न तुम्हाला कसा विचारला जाईल? बहुपर्यायीसाठी, रिकामी जागेसाठी, चुकी बरोबरसाठी. इकडे लक्ष द्या. सभासदांची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्य इतकी मर्यादित असते. चूक आहे का बरोबर आहे? ओके. आन्सर तुम्हाला इथे लगेच क्लिक होणार. त्यानंतर पुढे म्हटलंय मर्यादित जबाबदारीमध्ये सभासदांची खाजगी मालमत्ता धोक्यात येत नाही. ओके. आता नाही म्हटलं तर उत्तर बरोबर आहे, पण धोक्यात येत आहे असं म्हटलं तर उत्तर चुकीचं आहे. ओके. आणि पुढे घ्या अमर्यादित जबाबदारी. संस्थेच्या कर्जाची व इतर देणी देण्याची जबाबदारी वैयक्तिकरित्या मालकांची असते आणि या प्रकारच्या जबाबदारीमध्ये सभासदांची जी खाजगी मालमत्ता ही धोक्यात येऊ शकते. म्हणून प्रसंगी खाजगी मालमत्ता विकून ती त्या ठिकाणी द्यावी लागते आणि जे संस्थेचे जे काही निधी भांडवल जे काही पैसे असतील ते त्या ठिकाणी जमा करणं गरजेचं असतं. आता हा प्रकार करणं का गरजेचं आहे? जर आपण सहकार क्षेत्रातला इतिहासाचा अभ्यास केला आणि त्यासोबत जर आपण मॅक्लिगन समितीचा अभ्यास केला तर मॅक्लिगन समिती ही भारतामध्ये ज्या सहकारी संस्था स्थापन झाल्या होत्या तर ह्या सहकारी संस्थेचा विकास योग्य गतीने होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी मॅक्लिगन समिती स्थापन केली होती. आणि ह्या मॅक्लिगन समितीने जेव्हा तो अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये त्यांनी अशी महत्त्वाची शिफारस मांडली गेली की प्रत्येक सहकारी संस्थेला अमर्यादित जबाबदारीतेचं तत्व लागू करणं गरजेचं आहे. का? तर जे संस्था स्थापन होत आहेत, ज्या संस्थेकडे जो निधी आहे या निधीचा योग्य वापर होत नाही, यांचं अयोग्य व्यवस्थापन आहे, संस्थांमध्ये जे असणारे पदाधिकारी वर्ग आहेत हे त्या ठिकाणी कुशल प्रमाणामध्ये नाही आहे, त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थापनाचं योग्य ते ज्ञान नाही आहे, निधीचा वापर कसा करावा हे त्यांना त्या ठिकाणी समजत नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय करणं गरजेचं होतं? म्हणजे मॅक्लिगन समितीने तशी ती शिफारस मांडली की अमर्यादित जबाबदारीतेचं तत्व त्या ठिकाणी संस्थांना लागू करणं आवश्यक होतं. ओके. इथपर्यंत हे 2 घटक महत्त्वाचे आहेत आणि हे दोन्ही टॉपिक तुम्हाला एका वाक्यांमध्ये शॉर्ट नोट्समध्ये रिकामी जागेमध्ये हे प्रश्न विचारले जातात. ओके. चलो रेडी आहात पुढे? आता पुढचा पॉइंट आहे आपला सहकारी संस्थेचं कामकाज उत्तम पद्धतीने चालवण्यासाठी काही मार्गदर्शक सहकाराची तत्व जी संस्था स्थापनेसाठी खूप गरजेची आहे. त्यामध्ये संस्थांचे नियम असतात तत्वांमध्ये, त्यामध्ये संस्था कशी स्थापन करावी आणि कशा पद्धतीने संस्थेचं कामकाज पार पाडलं पाहिजे, त्यासोबतच संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकाराच्या तत्वांची म्हणजेच नियमांची त्या ठिकाणी आवश्यकता असते. म्हणून विविध नियमांचा त्या ठिकाणी अवलंबन करत संस्था आर्थिकदृष्ट्या बळकटीसाठी करण्यासाठी व संस्थेच्या विकासासाठी त्या ठिकाणी तत्व संस्थेने पाळणं गरजेचे आहे.
म्हणून यामुळे संस्थांचे नियम आणि तत्व आवश्यकता असते आणि सर्वांगी विकास साध्य करण्यासाठी सहकार क्षेत्रामध्ये सहकाराची तत्व ही गरजेची आहेत. मग कोणकोणती सहकाराची तत्व आहे, चला तर प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये ही तत्व नोट डाऊन करून घ्यायचे. सहकाराचे पुनर्निर्धारितेचे तत्व कोणते आहे, तर पहिलं आहे खुले सभासदत्व व ऐच्छिक सभासदत्व. दुसरं आहे सभासदांचे लोकशाही नियंत्रण. तिसरं आहे सभासदांचा आर्थिक सहभाग. चौथा आहे स्वायत्ता व स्वतंत्रता. त्यानंतर पुढे आहे पुढचा पॉइंट आहे यामध्ये शिक्षण प्रशिक्षण. त्यानंतर सहकाराअंतर्गत सहकाराची तत्व आणि पुढे सामाजिक बांधिलकी. ही असणार सहकाराची पुनर्निर्धारित, ओके, ज्याला आपण सहकाराची 7 तत्व असेही म्हणतो. पुढे आहे सहकाराची सर्वसामान्य तत्व कोणती आहेत. परस्पर सहाय्याद्वारे स्वावलंबन होणं गरजेचं आहे. रोखींचे व्यवहार त्या ठिकाणी होणं गरजेचे आहे. धार्मिक व राजकीय तटस्थांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे कोणी, संस्थांनी. तसेच सेवा तत्व देणं हे प्रत्येक संस्थेचं कार्य आहे. त्याबरोबर काटकसरीने संस्थांमध्ये कार्य पार पाडली पाहिजे व अधिकांचे न्याय वाटप त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. म्हणजेच बघा, या ठिकाणी जेव्हा आपण संस्था स्थापन करतो तर संस्था ही स्वावलंबन त्या ठिकाणी संस्थेने स्वतःचा निधी उभा करणं आवश्यक आहे. जर आपण 1991च्या औद्योगिक धोरणासंबंधीचा अभ्यास केला आणि त्याच्या आधी जर संस्थांचा अभ्यास केला तर 2 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतात की जर 1991च्या आधीच्या ज्या संस्था होत्या त्या संस्था स्थापन करण्यासाठी शासन मदत करत होतं, शासन त्या ठिकाणी भांडवल उपलब्ध करून देत होतं. परंतु त्या ठिकाणी जो संस्था स्थापन होत होत्या, जो निधी येत होता, तो निधीचा योग्य तो वापर, वाटप त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होताना आपल्याला बघावयास मिळत नव्हता. म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या समित्या स्थापन केल्या गेल्या, जसे की मॅक्लिगन समिती आहे, वैकुंठबाई मेहता समिती आहे, क्राफ्टिकार्ड समिती आहे, पतपुरवठा पाहणी समिती आहे आणि पतपुरवठा आढावा समिती आहे. तर अशा पद्धतीच्या समित्या त्या ठिकाणी स्थापन केल्या गेल्या आणि ह्या समित्यांमधून एकच महत्त्वाचं जे निष्कर्ष बाहेर येत होतं ते म्हणजे कोणतं, की प्रत्येक संस्थेने त्या ठिकाणी स्वावलंबन बनलं पाहिजे. प्रत्येक संस्थेने जे धार्मिक व राजकीय ज्या तटस्थता आहे तर याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. मग या तटस्थतापासून दूर का राहायचं आहे, कारण आजही आपण काही गोष्टी पाहायला गेलं तर सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप असतो. त्यामुळे संस्थांना आपली योग्य कामकाज पार पाडण्यासाठी अडचणीही निर्माण होतात. परंतु जर संस्थांनी सहकाराच्या तत्वांचं योग्य पद्धतीने पालन केलं तर निश्चित संस्थेचं उद्दिष्ट व ध्येय साध्य होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर संस्थांमध्ये योग्य ते काटकसरीचं तत्व देखील असणं गरजेचं आहे. म्हणून वेगवेगळ्या स्तरांवरती त्या ठिकाणी ह्या समित्या नेमल्या गेल्या होत्या आणि ह्या समित्यांनी त्या आपल्या पातळीवरती कामकाज करून शासनाला ते अहवाल सादर केले गेले होते. ओके, पण 1991 नंतरच जर आपण धोरणांचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी मुक्त व्यापार धोरण पद्धत ही स्वीकारली गेली आणि त्याचाच परिणाम सहकार क्षेत्रावरती देखील आपल्याला बघायला मिळू लागला. कारण मुक्त व्यापार धोरण पद्धतीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशातील त्या ठिकाणी संस्था आपल्या देशामध्ये व्यवसाय करू लागले आणि त्या ठिकाणी संस्थेने ठरवण्यात आलं, शासनाने काही महत्त्वाचे नियम घेतले की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला परवानगी असणार आहे, तो परवाना मिळेल, परंतु जे भाग भांडवल आहे ते मात्र तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी उपलब्ध करून घ्यावं लागणार आहे. म्हणून स्वावलंबन बनणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे, ज्याला आपण आत्मनिर्भरता असेही म्हणतो. ओके, तर यामध्ये सर्वसामान्याची ही तत्व असणार आहे. पुढे बघूया आपण सहकाराचं तत्व. आता सहकाराचं जे तत्व आहे त्याला आपण व्याख्याच्या स्वरूपामध्ये पाहूया. सहकार चळवळीचे उद्दिष्ट प्राप्तीसाठी व्यवहार कार्य असलेले नियम, ज्याला आपण काय म्हणतो, सहकाराचं तत्व. राखीव निधी पाहूया. वार्षिक नफ्यामधून भविष्यकालीन गरजेसाठी बाजूला काढून ठेवलेली जी रक्कम असते तिला आपण काय म्हणतो, राखीव निधी असे म्हणतो. आणि याचा जो कलम आहे राखीव निधीचा कलम 66. ओके, त्यानंतर पुढे लाभांश म्हणजे नक्की काय असतो. सभासदांमध्ये भागधारकांना वाटप केला जाणारा जो नफा असतो ज्याला आपण अधिक्य असे म्हणतो. हा जो अधिक्याचा जो नफा आहे त्या नफ्याला आपण काय म्हणतो, लाभांश असे म्हणतो. म्हणजे एखादा व्यक्ती किंवा सभासद संस्थेचा आहे, त्याने भाग खरेदी केले आहे आणि त्याला तो लाभांश त्या ठिकाणी दिला जातो. आणि लाभांश जाहीर करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभांचं आयोजन केलं जातं. ओके, रिकामी जागा MCQ लाही क्वेश्चन विचारले जातात की लाभांश जाहीर करण्यासाठी कोणत्या सभेचं
त्या ठिकाणी आयोजन केलं जातं, तर वार्षिक सर्वसाधारण सभांचं आयोजन केलं जातं. ओके, लाभांशाचा जो दर असतो तो किती असतो? 15% पर्यंत त्या ठिकाणी दर असतो. आणि राखीव निधी किती वर्ग करावा लागतो? तर 25% राखीव निधी वर्ग करणं गरजेचं असतो. ओके, बघा हे छोटे छोटे एका वाक्य आहेत, पण याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर यातूनच आपल्याला 2-2, 3-3 क्वेश्चन आरामात मिळतात आणि त्याची उत्तर पण त्यामध्ये आपल्याला असतात. ओके, त्याच्यामुळे बेसिक टू ॲडव्हान्स स्टडी करायचा ना, तर परफेक्ट अभ्यास असा करा की आपण एकदा जो पॉईंट वाचणार आहोत त्या पॉईंटमधून आपल्याला कोणकोणते क्वेश्चन्स आणि कसे विचारले जातील याचा अभ्यास करून आपल्या नोटबुकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घेणं आवश्यक असतं. ओके, चलो पुढे बघूया आपण आता संस्थेच्या स्थापनेविषयी. आता सहकारी क्षेत्रामध्ये संस्था जर आपण स्थापन केल्या तर या सहकारी संस्थेमध्ये ज्या संस्था असतील, संघटना असतील, त्यांची नोंदणी करणं गरजेचं आहे आणि ती एक कायदेशीर तांत्रिक बाब आहे. जर संस्थेची नोंदणी झाली नाही आणि उद्या जर भविष्यामध्ये संस्थेमध्ये वादग्रस्त मुद्दा निर्माण झाला, न्यायालयीन खटल्यासंबंधीचे निर्णय झाले किंवा पोलीस स्टेशन पातळीवरच्या काही अडचणी निर्माण झाल्या किंवा त्या ठिकाणी न्यायव्यवस्थेसंबंधीच्या त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झाले, तर अशा वेळेस जर ती संस्था नोंदणीकृत नसेल तर सर्वप्रथम संस्थेला त्या ठिकाणी दंड आकारले जातात. म्हणून प्रत्येक संस्था ही महाराष्ट्र सहकार संस्था कायदा 1960 मध्ये सहकारी संस्थांच्या नोंदणी करणं तिला गरजेचं असतं. मग सहकारी संस्थेची नोंदणी नक्की कोण करतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे, बरोबर. आता एक लक्षात घ्या, सहकारी संस्थांची नोंदणीसाठी त्या ठिकाणी निबंधक कार्यालय आहेत. त्यामुळे तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, राज्य स्तर असेल, प्रत्येक स्तरावरती त्या ठिकाणी नोंदणी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते शासनामार्फत. ओके, पण सहकार क्षेत्रामध्ये जो व्यक्ती संस्था स्थापन करतो त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? प्रवर्तक असे म्हणतो. बघा या ठिकाणी दिलेले आहे, सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी ज्याच्या मनामध्ये जी कल्पना येते संस्था स्थापनेची आणि ती कल्पना ती मृत स्वरूपामध्ये आणून संस्थेची नोंदणी करून तिचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी एकत्रित येऊन सहकाराच्या दृष्टीने कार्य पार पाडले जाते किंवा व्यक्तीचा जो समूह असतो त्या समूहाला आपण काय म्हणतो? प्रवर्तक असे म्हणतो. आता महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी कमीत कमी 10 सभासदांची आवश्यकता असते. ओके, जर त्यापेक्षा कमी सभासद संख्या असेल तर सहकार क्षेत्रामध्ये कायद्यामध्ये त्या संबंधीच्या तरतुदी, अटी, नियम दिलेले आहे. त्या नियमांचं, अटींचं, तरतुदींचं पालन करून संस्थांची नोंदणी ही त्या ठिकाणी केली जाते. ओके, तर आपला पॉइंट हा होता की सहकारी संस्थांची नोंदणी करणं कायदेशीर गरजेचं आहे. त्यासोबतच प्रवर्तक हा महत्त्वाचा घटक असतो संस्थेच्या दृष्टीने सुरुवातीला, कारण तोच संस्था स्थापन करतो आणि त्याच्याच विचारार्थी त्या ठिकाणी 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन संस्था, संघटना ह्या ठिकाणी स्थापन करत असतात. पुढे बघूया आपण प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था. तर इथे वरती हेडिंग द्या किंवा इथे लिहितो मी संस्था नोंदणी. तुम्हाला GDCA ला किंवा इतर डिपार्टमेंटच्या ज्या भरती होत असतात सहकार क्षेत्रामध्ये, तर त्यांना जे सविस्तर प्रश्नांची उत्तरं लिहा या प्रश्नासंबंधी तुम्हाला पेपरला काही प्रश्न विचारले जातात, जसं की सहकारी संस्थांच्या नोंदणीची प्रक्रिया स्पष्ट करा. तर अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये हे सर्व पॉईंट्स जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत हे सर्व पॉईंट्सनुसार तुम्ही त्याची उत्तरं लिहिणं आवश्यक आहे. ओके, पहिला पॉईंट जो आपला असणार आहे प्रवर्तन अवस्था. बघा, ज्या वेळेस मुख्य प्रवर्तक संस्था स्थापन करण्याची कल्पना मनामध्ये आणतो आणि 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतात, तर निर्णय घेत असताना त्या ठिकाणी जी प्रथम अवस्था असते तिला आपण काय म्हणतो? प्रवर्तन अवस्था असे म्हणतो. मग यामध्ये संस्था स्थापनेची कल्पना मनामध्ये उद्भवत असते. त्यानंतर मनातील कल्पनेचा तपशिलाचं परीक्षण, पाहणी, तपासणी, सगळ्या गोष्टी, निरीक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये केल्या जातात. नंतर अनौपचारिक सभांचं त्या ठिकाणी आयोजन केलं जातं. त्यानंतर पुढे साधन सामुग्री गोळा केली जाते, आर्थिक योजना, नियोजन पार्ट त्या ठिकाणी तयार केला जातो आणि शेवटी दस्तऐवज व कागदपत्र तयार केली जाते. हा संस्था स्थापनेमागचा प्राथमिकतेचा हा प्रथम त्या ठिकाणी घटक असणार आहे, ज्याला आपण पहिला टप्पा असे म्हणतो. ओके, मग आता दुसरा टप्पा जो आपला असणार आहे तो म्हणजे कोणता? नोंदणी अवस्थाचा. मग नोंदणी अवस्थेमध्ये आपल्याला प्राथमिक औपचारिक सभा बोलवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढे नियोजित सहकारी संस्थेचे बँकेमध्ये खातं उघडणं गरजेचं आहे, म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये. त्यानंतर नोंदणी प्रस्ताव सादर करणं
आणि प्रस्तावामध्येच अर्ज असणार आहे। संस्थेच्या नोंदणीच्या अर्जामध्ये संस्थेचं नाव, संस्थेचं कार्यक्षेत्र, संस्थेचा पत्ता, संस्थेचं उद्दिष्ट, संस्थेमध्ये ठेवावयाची कागदपत्र कोणती आहेत, त्यासोबत संस्थेमध्ये जे रेकॉर्ड ठेवणार आहे ते कोणत्या भाषेमध्ये असणार आहे, संस्थेमध्ये जे आम्ही उपविधी तरतुदी बनवल्या आहेत, उपविधीमध्ये संस्थेच्या कायदेशीर कामकाजासंबंधीच्या नियमावलींचा संच असतो, त्याच्यासोबत कार्यपुस्तिका, ज्याला आपण कार्य पुस्तिकेलाच इंग्लिशमध्ये मॅन्युअल असं म्हणतो, या संपूर्ण घटकांची माहिती, कागदपत्र, रेकॉर्ड, रजिस्टर हे आपल्याला नोंदणी अर्जासोबत म्हणजे प्रस्तावासोबत जोडणं बंधनकारक असतं। त्यासोबतच आपण संस्था स्थापन करण्यासाठी जे मुख्य 10 प्रवर्तकांची जी आपण संस्थांमध्ये जे प्रवर्तक असतात तर त्या प्रवर्तकांचं त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्रक, हमीपत्रक जोडणं नोंदणी अर्जासोबत आवश्यक असतं। त्यासोबत विहित नमुन्यामध्ये नोंदणी अर्जासाठी जे शुल्क आहे त्या शुल्क भरणं गरजेचं आहे आणि त्या शुल्काची पावती असणं गरजेचं आहे। नोंदणी अर्जाची नोंद होणं आवश्यक आहे। जर एखादी XYZ संस्था असेल, त्यांना नोंदणी करायची आहे, अर्जासोबत त्यांनी व्यवस्थित कागदपत्र जोडलेली आहेत आणि ती महत्त्वाची कागदपत्र कोणती असतात ते देखील आपण यामध्ये पाहणार आहोत। मग ह्या सर्व कागदपत्रांची जोडणी केल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे म्हणजेच निबंधकांकडे जो अर्ज सादर होतो तो अर्ज सादर झाल्यावरती निबंधक कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आलेल्या नोंदणी अर्जाचे त्या ठिकाणी नोंद कोणत्या नमुन्यामध्ये केली जाते हे पण आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत। ओके, तर व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। हे सगळे छोटे छोटे बेसिक क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मी त्यामध्ये देणार आहे। ओके, तर आपले 2 आन्सर यामध्ये तुम्हाला पेंडिंग आहेत, ते आता पुढेच आपल्याला बघायला मिळतील। निबंधकांमार्फत नोंदणी अर्जाची छाननी केली जाते आणि मग शेवटी त्याचं वर्गीकरण करून त्या ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्र दिलं जातं। ओके, हा एक असणार तुमचा नोंदणी अवस्थेची दुसरा टप्पा। त्यानंतर पुढे आपण नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्र कोणती आहेत, जसे की सभासदांची यादी, तलाट्यांचा दाखला म्हणजे 7/12 उतारा, संस्थेच्या उपविधीच्या 4 प्रती, त्यानंतर पुढे बँक शिल्केचा दाखला, त्यानंतर जागेचं न हरकतीचं प्रमाणपत्र, औपचारिक सभेच्या इतिवृत्त आणि प्रकल्प अहवाल ही महत्त्वाची कागदपत्र आहे। याच्या व्यतिरिक्त संस्थेचे जसे प्रकार असतील, जसे की साखर कारखाने असेल, दूध व्यवसाय संघटना असेल, कृषी उत्पन्न समित्या असतील, सहकारी बँका असेल, पतसंस्था असेल, मल्टीस्टेट बँका असतील, तर ज्या पद्धतीने संस्था स्थापन केलेली आहे त्या पद्धतीनुसार संस्थांच्या कामकाजासाठी, कार्यासाठी, नोंदणीसाठी जी जी आवश्यक कागदपत्र आहे ती त्या ठिकाणी जोडणं नोंदणी अर्जासोबत गरजेचं असतं। परंतु ही जी ठराविक 7 जी कागदपत्र तुम्हाला स्क्रीनवरती जी दिसत आहेत ही 7 कागदपत्र तुम्हाला प्रत्येक संस्थेला म्हणजे कोणती संस्था असू द्या या प्रत्येक संस्थेला ही जोडणं आवश्यक आहे, म्हणून हे मी ठराविक पॉइंट यामध्ये घेतलेले आहेत। त्यानंतर पुढे बघूया आपण प्रवर्तकाचे कार्य। आता प्रवर्तक संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल की प्रवर्तक म्हणजे नक्की कोण, की अशी व्यक्ती की जिच्या मनामध्ये संस्था स्थापनेची कल्पना येते आणि ती प्रत्यक्षरित्या संस्था स्थापन करते आणि संस्था उभी करून त्या ठिकाणी संस्थेचे कामकाज, उद्दिष्ट, ध्येय साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी संस्थेमध्ये कामकाज करत असते किंवा निर्णय घेत असते, अशी व्यक्ती म्हणजे संस्थेची प्रवर्तक असते। मग ह्या प्रवर्तकाचं कामकाज काय आहे, कार्य काय आहे, तर पहिलं म्हणजे काय की सहकारी संस्था स्थापनेची कल्पना सुचवणं हे त्याचं प्राथमिक झालं। दुसरं अनौपचारिक सभा बोलवणं, तिसरं संस्थेचं उद्दिष्ट काय आहे ते ठरवणं म्हणजे एकतर त्या ठिकाणी सेवा देणं आहे किंवा नफा मिळवणं आहे, त्यानंतर प्रकल्प अहवाल तयार करणं, त्यानंतर साधन सामुग्री गोळा तयार करणं, त्याबरोबर आर्थिक योजनाची त्या ठिकाणी अंमलबजावणी करणं, त्याचबरोबर बँकेत खाते उघडणे जे नियोजित बँकेत सहकार संस्थेसंबंधीचं खातं उघडावं लागतं, त्यानंतर नोंदणीसाठी आवश्यक ती कागदपत्र तयार करणं जसे की ती आता मी 7 कागदपत्र सांगितली, याच्या व्यतिरिक्त सुद्धा आवश्यक कागदपत्र असतील तर ती त्या ठिकाणी तयार करणं, सभासदांची औपचारिक सभा बोलवणं, नोंदणीचा अर्ज सादर करणं आणि नोंदणी प्रमाणपत्र मिळवणं आणि त्यानंतर शेवटचे जे 2 असणार आहे पहिली सर्वसाधारण सभा बोलवणं आणि पहिल्या सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त लिहिणं, हे असणार प्रवर्तकाची कार्य। चला आता ह्या प्रवर्तकावरती तुम्हाला आणखीन 2 बेसिक क्वेश्चन मी तयार करून देतो, प्रत्येकाने नोट डाऊन करून घ्या। पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याचा अधिकार कुणाला आहे, बोलविण्याचा अधिकार कुणाला आहे, तर पहिली सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार कुणाला आहे तर प्रवर्तकाला आहे। ओके, पुढचा पॉइंट घ्या, पहिली सर्वसाधारण सभा कधी बोलवली जाते, पहिली सर्वसाधारण सभा कधी बोलवली जाते, चला याचं उत्तर लिहून घ्या। पहिली सर्वसाधारण सभा ही
संस्थांचं नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यापासून संस्थांच्या नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यापासून पुढील 3 महिन्याच्या आत पहिली सर्वसाधारण सभा बोलवणं बंधनकारक असतं. ओके, जर अशा पार्टमध्ये संस्थेने पहिली सर्वसाधारण सभा बोलवली नाही तर त्यासंबंधी निबंध कार्यालयामध्ये सभासद वर्ग तक्रार दाखल करून त्या ठिकाणी ती निबंधकांच्या माध्यमातून ती संस्था त्या ठिकाणी काय करते, सर्वसाधारण सभांचं पहिली सर्वसाधारण सभेचं आयोजन त्या ठिकाणी करत असते. ओके, पण शक्यतो संस्थेच्या पातळीवरती या सभा पार पाडल्या जातात. म्हणजे पहिली सभा, विशेष सभा, वार्षिक सभा आणि अंतिम सभा हे सभेचे मुख्यतः 4 प्रकार आहेत, लक्षात असू द्या. ओके, चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे आहे आता आपल्याला शॉर्टमध्ये काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहे. उपविधी पोटनियम, सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचा नियम किंवा त्याला संच असेही म्हणतो, त्याला आपण काय म्हणणार, उपविधी. अनौपचारिक सभा म्हणजे काय, की प्रवर्तन अवस्थेमध्ये आयोजित केलेली सभा. हे MCQ साठी खूप महत्त्वाचे, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. नमुना अ मध्ये सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अर्ज कशात ठेवला जातो, नमुना अ मध्ये. इतिवृत्त म्हणजे काय, की सभेतील कामकाजांच्या लेखी स्वरूपाची नोंद म्हणजे काय, इतिवृत्त. पुढे घ्या. निबंध, सहकारी संस्थांची नोंदणी नियंत्रण करण्यासाठी राज्य शासनाने त्या ठिकाणी नियुक्त केलेला अधिकारी म्हणजे कोण असेल, नोंदणी अधिकारी किंवा त्यांना आपण निबंधक असे म्हणतो. पुढे नमुना ब. आता नमुना ब काय आहे, तर ज्यावेळेस प्रवर्तक संस्थेच्या नोंदणीसाठीचा अर्ज ज्यावेळेस तो संस्थेमध्ये सादर करतो आणि संस्थेमध्ये जेव्हा नोंदणीचे अर्ज येतात तेव्हा ते अर्ज आल्यावरती त्या ठिकाणी जे नोंदणी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी नमुना ब ची त्या ठिकाणी नोंदवही असते. तर ह्या नमुना ब च्या नोंदवहीमध्ये नोंदणीच्या संबंधीसाठी म्हणजे सहकारी संस्थांच्या ज्या नोंदी आहेत, जी संस्थेची त्या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे, नोंदणी करायची आहे, तर अशा संबंधीच्या आलेल्या अर्जाची नोंद सहकार कार्यालयामध्ये त्या ठिकाणी नमुना ब मध्ये नोंद केली जाते. ओके, म्हणजे नोंदणीसाठी आलेल्या अर्जाची नोंद नमुना ब मध्ये केली जाते, नोंदवहीमध्ये. आला पॉइंट लक्षात. चलो हे 6 पॉइंट व्यवस्थित समजले. पुढे बघूया आपण आता. ग्रामीण भागांमध्ये हा आता आपल्याला सहकारी पतपुरवठा संस्थेच्या संबंधीचा हा टॉपिक आहे. पतपुरवठा करणं देखील तितकंच गरजेचं आहे सहकार क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये याची खूप गरज असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांना योग्य व वाजवी दरामध्ये व्याजदराने पुरेशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करणं हे सहकारी तत्वानुसार कार्य करणारी संस्था म्हणजे काय, सहकारी पतपुरवठा संस्था होय. पुढे म्हटलं आहे, मर्यादित साधनसामुग्री असणाऱ्या लहान शेतकऱ्यांजवळील उपलब्ध तारण स्वीकारून आणि त्यांच्या सोयीस्कर अटीवरती बँकिंग व्यवहार करणारी जी संस्था असते तिला आपण काय म्हणतो, पतपुरवठा संस्था असे म्हणतो. ग्रामीण भागातील लहान शेतकरी, शेतमजूर, लहान व्यावसायिक कारागीर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना सहकाराच्या माध्यमातून सहकारी पतपुरवठा संस्था काय करते, कर्ज पुरवठा करत असते. त्यामुळे त्यांचं जे वर्चस्व असणार आहे किंवा सावकारांमुळे जे आर्थिक शोषण होत असतं किंवा जी फसवणूक होत असते यावरती कुठेतरी बंधनं निर्माण होतात. त्यामुळे सहकाराचा एक विकासात्मक जे उद्दिष्ट व ध्येय हेच आहे की आमचा जो शेतकरी वर्ग आहे हा शेतकरी वर्ग जो सावकारकीच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे तर त्याला त्यातनं मुक्तता करणं. म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सहकार क्षेत्र या ठिकाणी सहकारी पतपुरवठ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागांना त्या ठिकाणी वाजवी दरामध्ये आणि वाजवी दरामध्ये त्यासोबतच व्याजदर देखील त्यांचा कमी असतो. म्हणून या अनुषंगाने त्या ठिकाणी सहकार क्षेत्र पतपुरवठ्याची त्या ठिकाणी निर्मिती करत असते. मग आर्थिक विकास घडवून आणणं पतपुरवठ्यांचं हे सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे. त्यासोबतच औद्योगिकीकरण आणि रोजगाराची निर्मिती करून देणं हे सुद्धा एक सहकारी पतपुरवठ्यांचं कार्य आहे. ओके, चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. मग आता सहकारी पतपुरवठा संस्थांचे वैशिष्ट्य कोणते आहेत, तर पहिलं वैशिष्ट्य आहे खुले सभासद व ऐच्छिक सभासद. दुसरं वैशिष्ट्य आहे संस्थेचा उद्देश काय आहे, तर सेवा देणं, योग्य पद्धतीमध्ये कर्ज पुरवठा करणं आणि ग्रामीण भागांचा विकास घडवून आणणं. पुढे संस्थेचं कार्यक्षेत्र, त्यानंतर मर्यादित भांडवल, कृषी उत्पादन साधनांच्या खरेदीसाठी त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करणं,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांशी संलग्न असणं, ग्रामीण पतपुरवठा संरचनेमध्ये त्याची स्थापना करणं, तारणावर कर्ज पुरवठा आणि मर्यादित कर्ज पुरवठा, या सगळ्या बेसिक कन्सेप्ट सहकारी पतपुरवठा संस्थांची ही काय आहे, वैशिष्ट्ये आहे. पुढे सहकारी पतपुरवठा संस्थांचं कार्य कोणतं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, यामधले बरेचसे फिक्स कार्य हे सहकारी संस्थांचे असणार आहे. पहिलं जे आहे ठेवी स्वीकारणं, कोणतीही सहकार संस्था म्हणू द्या त्यामध्ये सभासदांकडून ठेवी स्वीकारत असतात. त्यानंतर कर्ज पुरवठा करणं, कर्जाच्या वापरावरती नियंत्रण व कर्ज वसुलीची प्रक्रिया, भांडवलाची निर्मिती, शासकीय योजनांचा सहभाग, आर्थिक सल्ला, समाजकल्याण संबंधीच्या त्या ठिकाणी उपकरण राबवणे, त्याचबरोबर लघु व कुटीर उद्योगांना सहाय्य करणे, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची केंद्र राबवणे आणि त्यातून सहकाराचा विकास घडवून आणणं. त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कृषी आधारित व्यवसायांमध्ये वाढ घडवून आणणं आणि विपणन कायद्यासंदर्भामध्ये कार्यसंबंधांमध्ये सभासदांना योग्य ते मार्गदर्शन करणं. म्हणजे जो त्या ठिकाणी उत्पादित होणारा माल आहे त्याचं विपणन कसं करणं, मार्केटिंग कसं करणं, मालाची खरेदी विक्री कशी करणं, या संबंधीचं सभासदांना किंवा जे कोणी घटक असतील त्या घटकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं सहकारी पतपुरवठा संस्थांचं कार्य असणार आहे. चला आपण वैशिष्ट्ये आणि कार्य ही दोन्ही संकल्पना यामध्ये अभ्यासली. चलो पुढे बघूया पुढचा टॉपिक कन्सेप्ट. आता जिल्हा मध्यवर्ती बँका. जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना जोडणारा एक दुवा आहे. आता यावरती तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न, रिकामी जागा, चुकी बरोबर किंवा सहकारी बँक भरती संबंधीच्या ज्या परीक्षा असतात त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात की राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना जोडणारा दुवा खालीलपैकी कोणती बँक आहे, तर आपल्याला माहित पाहिजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. पुढे आहे राज्य सहकारी बँक, शिखर बँक सहकारी पतपुरवठा रचनेतील सर्वोच्च बँक आहे. पुढे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण बँकांच्या संबंधी जिला आपण नाबार्ड असे म्हणतो, म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती कृषी व ग्रामीण विकासाला कर्ज पुरवठा करणारी बँक खालीलपैकी कोणती आहे, तर आपल्याला उत्तर माहिती पाहिजे राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक जिला आपण नाबार्ड असे म्हणतो. पुढे सेवा सहकारी संस्था. आता सेवा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा उद्देश हा एकच आहे की जीवनावश्यक व शेतीविषयी गरजा भागवण्याच्या उद्देशाने ग्रामीण पातळीवरती सहकारी तत्वानुसार ज्या संस्था स्थापन झालेल्या असतात त्यांना आपण काय म्हणतो, सेवा सहकारी संस्था असे म्हणतो. पॉइंट क्लिअर. चलो पुढे बघूया आपण आता सेवा सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य, कार्य. आता सेवा सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य काय आहे की सेवा सहकारी संस्थेमधले सभासदत्व, सभासदांच्या जबाबदाऱ्या, भागांचं दर्शनी मूल्य म्हणजे त्याची किंमत, लोकशाही व्यवस्थापन, संस्थेची स्थापना, भांडवल उभारणी, जीवनावश्यक वस्तूंचं वितरण, मार्गदर्शन सल्ला, त्याबरोबर शेतीविषयी सेवा पुरवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा असणार सेवा सहकारी संस्थेचे वैशिष्ट्ये. आणि आता वैशिष्ट्यांबरोबरच सेवा सहकारी संस्थेला काही महत्त्वाची कार्य पार पाडावी लागतात. तर पहिलं कार्य आहे कर्ज पुरवठा करणे, दुसरं कार्य आहे शेतीची साधने पुरवणे, त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, ग्रामीण विकासाला चालना देणे, कर्जांची वसुली करणे, सभासदांना बचतीची सवय लावणे, त्याचबरोबर शेती विकासासाठी योग्य त्या पद्धतीचे कार्यक्रम योजना राबवणे, प्राथमिक खरेदी विक्री संघांचे एक प्रतिनिधित्व म्हणून काम करणं, त्याचबरोबर छोट्या लघु उद्योगांना चालना देणे आणि बाजारातील गैरव्यवहारांना आळा घालणे, हे सर्व सेवा सहकारी संस्थांचं कार्य असणार आहे. ओके चलो त्याचबरोबर आता आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे जे तुम्हाला वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी किंवा बहुपर्याय प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात की व्यवस्थापन समिती म्हणजे नक्की कोण. सभासदांची संकल्पना यामध्ये खूप महत्त्वाची असते. सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीचा जो समूह असतो त्याला आपण व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असेही म्हणतो. भाग भांडवल म्हणजे नक्की काय असतं, तर भागांची विक्री करून जमा झालेली रक्कम जी असते तिला आपण भाग भांडवल असे म्हणतो. अल्प मुदतीचं कर्ज ही संकल्पना काय आहे, 3 ते 15 महिने मुदतीसाठी दिले जाणारे कर्ज हे काय असते, अल्प मुदतीचे कर्ज. मध्यम मुदतीचे कर्ज म्हणजे काय की 1 ते 5 वर्षासाठी मुदतीसाठी दिले जाणारे कर्ज. त्यानंतर भाग म्हणजे काय की सहकारी संस्थेचा एकूण भांडवलातील छोटासा आणि लहान हिस्सा म्हणजेच काय असणार आहे, भाग असणार आहे. ओके चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे बघूया आपण आता शेतमालाच्या संबंधीची प्रक्रिया पार पाडणाऱ्या संस्था, मग ज्यालाच आपण काय म्हणतो, प्रक्रिया सहकारी संस्था असेही म्हणतो. आता शेतमालावर प्रक्रिया करणं एक लक्षात घ्या. आता इथे मी काही उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षात येतील.
पहिल्या पॉईंटमध्ये इथे कन्सेप्ट तुमची ही असणार आहे की सहकार क्षेत्रामध्ये शेतमालावरती प्रक्रिया करून त्यामध्ये वापरण्यायोग्य शेतमाल त्यासोबतच ग्राहकांना उपलब्ध करून देणं, उत्पादकांना त्यांच्या शेतमालाचे योग्य मूल्य मिळवून देणं, त्यासोबत या ठिकाणी प्रक्रिया पार पाडणं, ही सगळ्यात महत्त्वाची संकल्पना काय असणार आहे? प्रक्रिया सहकारी संस्था असणार आहे. ओके, तर प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची पॉईंट्स त्या ठिकाणी असतात. त्यामध्ये अगदी बेसिक एक छोटी व्याख्या दिलेली आहे. मालावर प्रक्रिया करणं हा ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असतो तिला आपण काय म्हणतो? प्रक्रिया सहकारी संस्था असे म्हणत असतो. ओके, इथपर्यंत पॉईंट क्लिअर? हा खूप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यानंतर पुढे घ्या. चलो पुढचा पॉईंट, प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये काय आहे? तर प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्य यामध्ये सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. चलो ऑनलाईन बॅचेसवाले लिहून घेतायत ना? ठीक आहे. प्रक्रिया सहकारी संस्थेचे वैशिष्ट्ये: ऐच्छिक संघटन, भांडवल उभारणी, लोकशाही व्यवस्थापन, जोड व्यवसायाचा विकास, प्रक्रिया क्षेत्राचा विकास, शेतमाल उत्पादन परिसरामध्ये स्थापना, सहकार प्रशिक्षण राबवणं, त्यानंतर उत्पादन सभासदांना सेवा देणं, ग्रामीण भागासंबंधीची माहिती, त्यानंतर पुढे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं आणि मध्यस्थांचं उच्चाटन करणं, हे असणार सहकारी संस्थेच्या संबंधी त्या ठिकाणी ज्या प्रक्रिया सहकारी संस्था आहेत तर या प्रक्रिया सहकारी संस्थेच्या संबंधीचे हे कार्य असणार आहे. ओके, चलो इथपर्यंत पॉईंट क्लिअर? चला प्रत्येकाने स्क्रीनवर जे दिसत आहे ते पॉईंट व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, लिहिले सर्व पॉइंट्स? कमेंट्स मध्ये यस टाइप करा. चला पटापट. ओके, लिहिले सर्वांनी पॉइंट्स? ठीक आहे, चला इथपर्यंत प्रक्रिया सहकारी संस्था संकल्पना लक्षात आली. पुढे बघूया आपण आता. प्रक्रिया सहकारी संस्थेचं कार्य काय आहे? तर प्रक्रिया सहकारी संस्थेचे इथे पहिले तुम्हाला प्रकार दिलेले आहेत ते थोडक्यात समजून घ्या, म्हणजे त्यावरून तुमचे कार्य लक्षात येतील. साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, दूध सहकारी संस्था. ओके, आता यावरती तुम्हाला आणखीन एक प्रश्न तयार करून देतो की जर सहकार क्षेत्रामध्ये तुम्हाला परीक्षेला प्रश्न आलाच की सहकारी साखर कारखान्यांची कार्य लिहा किंवा सहकारी सूतगिरण्यांची कार्य लिहा किंवा दूध सहकारी संस्थेची कार्य लिहा, तर ही जी तुम्हाला इथे 10 पॉईंट दिसत आहेत हे 10 पॉईंट तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. पहिला पॉईंट आहे प्रक्रिया सहकारी संस्थेचं कार्य शेतमालाच्या संबंधी एकत्रीकरण करणं. मग त्या ठिकाणी साखर कारखाने असेल तर ऊसाचं उत्पादन, सूतगिरण्या असेल तर कापसाचं उत्पादन, त्याचबरोबर दूध व्यवसाय असेल तर दूध संकलन करणे. त्यानंतर शेतमालावरती प्रक्रिया करणं म्हणजे जो आम्ही उत्पादित घेतलेला माल किंवा कच्चा माल असेल त्याच्यावर प्रक्रिया करणं. ओके, त्यानंतर उत्पादित मालाची विक्री, त्यानंतर शिक्षणाच्या सोयी, त्याबरोबर पीक संरक्षणाबाबतच्या संबंधीचं मार्गदर्शन, बी बियाणं खतं पुरवणे. जसं की बघा आजही काही साखर कारखाने शेतकरी वर्गांना बी बियाणं खत औषधं पुरवत असतात योजनेअंतर्गतच्या माध्यमातून, बरोबर. त्याचबरोबर उपउत्पादनाच्या विकासाला चालना देणे. आता उपउत्पादन म्हणजे काय याची सुद्धा एक बेसिक व्याख्या आहे ती मी पुढे तुम्हाला आता सांगणार आहे. त्यानंतर शेतमालाच्या उत्पादनासाठी कर्ज पुरवठा करणे, उत्पादन वाढीसाठी योजना तयार करणे,
त्याचबरोबर प्रत्येकाला त्या ठिकाणी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणं गरजेचे आहे. आता साखर कारखाने असेल, सहकार सूतगिरण्या असेल, दूध व्यवसाय संघटना असेल, सभासद वर्ग आहेत, या प्रत्येक सभासदाला शिक्षण, प्रशिक्षण, त्यांना योग्य मार्गदर्शन, जसं बी बियाणं, खतं, औषधं पुरवणे, शेती संबंधीचे जे काही महत्त्वाचे कार्यक्रम असतील, पिकांच्या उत्पादन वाढी संबंधीचे त्या ठिकाणी आयोजन करून त्यासंबंधी शेतकरी वर्गांना मार्गदर्शन करणे, हे सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचं प्रक्रिया सहकारी संस्थेचं कार्य आहे आणि अतिशय सोपे आहे. त्याच्यामुळे जास्त आपल्याला इथे पाठांतर किंवा रट्टा मारण्याचा पाठ विद्यार्थी मित्रांनो ठेवूच नका. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपलं लेक्चर सगळं व्यवस्थित ऐका, समजून घ्या आणि निश्चित तुम्हाला त्याचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. ओके, चलो पुढे बघूया आपण आता. ओके, चलो प्रक्रिया सहकारी संस्थेच्या संबंधीची माहिती तुमच्या आता लक्षात आली. आता पुढे काही महत्त्वाची संकल्पना आहे ती समजून घेऊया. कापूस एकाधिकार खरेदी योजना ही संकल्पना काय आहे, तर कापूस उत्पादकांना हमी भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही योजना आहे. उपउत्पादन, जसं मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं होतं ना की उपउत्पादन ही संकल्पना काय आहे, तर शेतमालावरती प्रक्रिया केल्यावर जो माल शिल्लक राहतो त्या उपउत्पादन वापर करून त्याची नवीन वस्तू बनवणे. आता फॉर एक्झाम्पल एक लक्षात घ्या, ऊस आहे. ओके, आता ऊसापासून काय बनवायचं आहे, साखर बनवायची आहे, बरोबर. पण ऊस आपण कुठून आणणार, शेतामधनं, म्हणजे शेतकरी वर्ग कारखान्यामध्ये ऊस घेऊन येणार, त्या मालावरती प्रक्रिया केली जाणार आणि त्यातनं जो माल शिल्लक राहणार आहे, म्हणजे इतर जो माल शिल्लक असतो तर त्यापासून नवनवीन वेगवेगळ्या वस्तू बनवणार. जसं की काकी, प्रत्येकाला माहिती असेल, आता प्रत्येक भागांमध्ये काही वेगवेगळ्या पद्धत त्याला बोलत असतील, काकवी म्हणतात, काकवी, बरोबर. तर ही काकवी जी असते तर ती ऊसापासून बनवली जाते, पुन्हा ऊसापासून मद्य पण बनवलं जातं, बरोबर की नाही. मग हे जे त्या ठिकाणी असणारे उपउत्पादन घटक असणार आहेत. ओके, जसे की आता दुधाच्या संबंधी घेतलं, पालन करत असतो शेतकऱ्यांकडनं, ते दूध संघामध्ये आणलं जातं, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. परंतु बऱ्याच वेळा जर एखाद्या वेळेस दूध नाशवंत झालं किंवा दूध नासलं, खराब झालं, तर त्याच्यापासून उपउत्पादनं बनवली जातात, बरोबर की नाही. मग हे उपउत्पादनं तयार करणं त्याला आपण काय म्हणतो, उपउत्पादन संकल्पना असे म्हणतो. हे तुम्हाला MCQ ला क्वेश्चन येतात बरं का, व्यवस्थित लक्ष द्या रे याच्याकडे. जे बँक भरती परीक्षा देत आहे सहकार क्षेत्रावरती तुम्हाला हे परीक्षेला प्रश्न येणारच आहे. त्यानंतर जोड व्यवसाय म्हणजे नक्की काय असतो, तर शेतीबरोबर इतर व्यवसाय करणं, मध्यस्थांचं उच्चाटन करणं आणि दूध महापूर योजना काय आहे. तर बघा, यामध्ये मध्यस्थांचं उच्चाटन म्हणजे नक्की काय. बऱ्याचशा सहकार क्षेत्रामध्ये अशी काही शब्द आहे की जे तुम्हाला लवकर त्याचा अर्थ कळत नाही, म्हणून इथे मी बेसिक महत्त्वाचे प्रश्न यामध्ये मी कव्हर केलेले आहेत. ओके, तर खरेदी विक्री व्यवहारात मध्यस्थांचं उच्चाटन ही संकल्पना नक्की काय असणार आहे, तर दलाल, एजंट, अडत्या यांचा यामध्ये सहभागी न होणे म्हणजेच मध्यस्थांचं उच्चाटन होईल. दूध महापूर योजना, दुधाचे उत्पादन वाढीसाठी प्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दूध संकलन योजना जी आहे, जी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे, दूध महापूर योजना. ओके, चलो इथपर्यंत पॉईंट क्लिअर. पुढे बघूया आपण आता बेसिक महत्त्वाचा पॉईंट, विपणन सहकारी संस्था या नक्की काय आहे. बघा, भारतामध्ये आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये पाहायला गेलं तर शेती हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण शेतकऱ्यांच्या शेतमालाचा रास्त भाव मिळण्यासाठी, मध्यस्थांपासून त्यांना योग्य ती सुटका होण्यासाठी विपणन संस्था अस्तित्वात आलेल्या आहेत. मग ह्या विपणन संस्था काय करतात, तर आपल्या भागांमधले ज्या ठिकाणी शेती क्षेत्र आहे, शेतमालाची खरेदी विक्री करणं हे या संस्थेचं मुख्य महत्त्वाचं कार्य असतं. आणि शेती क्षेत्राचा विकास व ग्रामीण विकास या ठिकाणी घडून आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट असणार आहे. म्हणून व्याख्या दिलेली आहे तुम्हाला यामध्ये, विपणन सहकारी संस्था म्हणजे शेतकऱ्यांनी शेतमालाची सहकारी तत्वाची खरेदी विक्री कार्य करण्यासाठी स्थापन केलेली संस्था. पॉईंट क्लिअर. चलो पुढे बघूया आपण आता विपणन सहकारी संस्थांचं वैशिष्ट्य आणि कार्य. विपणन सहकारी संस्था म्हटलं की यामध्ये शेतकऱ्यांचं ऐच्छिक संघटन, शेतमालाचं विपणन, विस्तृत कार्यक्षेत्र, भांडवल उभारणी, लोकशाही कारभार, पतपुरवठा संबंधी
विक्री संबंधी सांगड घालणे, शासनमान्य धान्य खरेदी कार्यामध्ये मदत करणे, संघीय रचनेचा अभ्यास करणं, सभासदांच्या दृष्टीने क्रयशिकता वाढवणं, बाजारपेठांविषयी माहिती व अन्य सुविधा आणि मध्यस्थांचं उच्चाटन, म्हणजे दलाल हमाल जे असणारे अडती वगैरे असतात तर त्यांचं त्या ठिकाणी प्रमाण कमी करणं हे या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर पुढे असणार आहे कार्य काय आहे, तर शेतमालाचे एकत्रीकरण करणं व पतवारी करणं, साठवणुकीची सोय, मालाची बांधणी, वाहतूक, विक्री, त्यासोबतच जे शेतमाल असणार आहे तर या शेतमालासंबंधीची तारणावर उचल देणं, म्हणजे आपल्याकडे वखारी कायदे आहेत, त्या वखारी कायद्यानुसार त्या ठिकाणी काही शेतकरी वर्ग आपला माल शेतामध्ये ठेवतात, तर बरेचसे काही शेतकरी वर्ग आपला माल वखारीमध्ये ठेवतात, तर शेतामध्ये ठेवल्यावरती त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात, त्यामुळे वखारी त्या ठिकाणी नेमले आहेत आणि ह्या वखाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण गोडाऊन असे म्हणतो, मग यावरती तारण म्हणून कर्जही बँकांकडून मिळत असतं. त्याबरोबर सरकारच्या वतीने शेतमालाची खरेदी, सभासदांना आवश्यक माहिती पुरवणं, किमतीवरती नियंत्रण ठेवणं आणि शेतमालाची निर्यात करणं हे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी असणार आहे. ओके, खरेदी विक्री विपणन जे संघ असतात त्यांच्या संबंधीचे. ओके, चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे बघूया आपण. सहकार क्षेत्रामध्ये खरेदी विक्री संघांच्या संघटनाची रचना कशी असते, MCQ ला क्वेश्चन येतात बघा. प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संघ, त्यानंतर राज्य सहकारी खरेदी विक्री संघ, त्यानंतर राष्ट्रीय सहकारी खरेदी विक्री संघ जिला आपण नाफेड असं म्हणतो, आणि नाफेडचा फुल फॉर्म पण तुम्हाला इथे दिलेला आहे वरती बघा. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, हा नाफेडचा फुल फॉर्म आहे. बँक भरतीसाठी तसेच सहकार ज्या परीक्षा होतात त्या परीक्षांमध्ये तुम्हाला 1-1 मार्कांसाठी हे प्रश्न विचारले जात आहेत आणि हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी असणार आहेत, त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करणं ही तुमची सुद्धा जबाबदारी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती अपडेट करत आहे. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना GDCA परीक्षेला तर अशा विद्यार्थ्यांसाठी देखील आपली बॅचेस चालू झालेली आहे. तर स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपल्या बॅचेसचं शेड्यूल्स आहे, फी स्ट्रक्चर आहे, तुम्हाला सेंड केलं जाईल. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला ऑनलाईन बॅचेसवाले. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट समजून घेतायत ना, कोणाला काही अडचण असेल तर कमेंट्स करत चला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे पॉईंट्स मी सांगतोय हे सगळे परीक्षेच्या ओरिएंटल आहेत. ओके, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका, नुसतं टाइमपास करत बसू नका, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी आहे. परीक्षेला आपल्याला 1-1 मार्क महत्त्वाचा असतो. ओके, तसंच मी आता बँक भरती संबंधी बाकीचे विषयांचे देखील लेक्चर्स अपडेट करणार आहेत आणि आपली आजपासून 22 ऑगस्टपासून बॅचेस चालू झालेली आहे जिल्हा भरती संबंधी. ज्यांना जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, आता पुढचा आपल्याला पॉईंट आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संबंधी. आता हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला GDCA परीक्षेसाठी एक महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला MCQ ला क्वेश्चन यावरती विचारले जाऊ शकतात. आता गृहनिर्माण संस्था म्हणजे नक्की काय हो, तर निवाऱ्याची गरज असणाऱ्या व्यक्तींनी जेव्हा एकत्रित येऊन घरांची बांधणी, दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी सहकार कायद्यानुसार स्थापन केलेली संस्था म्हणजे काय, सहकारी गृहनिर्माण संस्था. चला, ही पहिली व्याख्या तुमची क्लिअर झाली, कारण तुम्हाला परीक्षेला व्याख्या लिहा हा टॉपिक येतो, त्याच्यामुळे पहिली व्याख्या स्क्रीनवर दिसते, नोट डाऊन करून घ्यायची. ओके, चलो दुसरी व्याख्या. यामध्ये मर्यादित उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी, काय, मर्यादित उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी एकत्रित येऊन आपल्या घरांची गरज पूर्ण करण्यासाठी सहकाराच्या तत्वानुसार स्थापन केलेली संस्था म्हणजे काय, सहकारी गृहनिर्माण संस्था होय. चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे बघूया तिसरी व्याख्या. बघा, तुम्हाला यामध्ये मी 3 व्याख्या कव्हर करून दिल्या आहेत आणि अतिशय सोप्या व्याख्या आहेत, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये, पाठांतर करण्याच्या मागे लागायचं नाही, अगदी बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. आता महाराष्ट्र सहकार कायदा 1960 नुसार आपल्या सभासदांना राहण्यासाठी घरे किंवा सदनिका बांधून देणं, तसेच सभासदांना समान सुखसुविधा सेवा पुरवणं या उद्देशाने सहकारी तत्वावरती स्थापन झालेली संस्था म्हणजे काय, सहकारी गृहनिर्माण संस्था होय. बरोबर की नाही. या 3 व्याख्या व्यवस्थित लक्षात घ्या आणि याहून अधिक एक सोपी व्याख्या सांगतो. जी संस्था
गृहनिर्मिती करते म्हणजे घरांची रचना करते किंवा सदनिकेची निर्मिती करते अशी संस्था म्हणजे काय? सहकारी गृहनिर्माण संस्था. सोपी व्याख्या आहे की नाही? पुढे घ्या. आता सहकारी गृहनिर्माण संस्थांचे वैशिष्ट्य. सहकारी गृहनिर्माण संस्थांचं वैशिष्ट्य ऐच्छिक संघटन, वाजवी किमतीमध्ये घरांची बांधणी करणं, व्यवस्थित सगळे पॉईंट नोट डाऊन करून घ्या. भांडवल उभारणी करणं, लोकशाही व्यवस्थापन करणं, मध्यस्थांचं उच्चाटन कमी करणं, बांधकाम साहित्य दुरुस्ती देखभाल खर्चामध्ये बचत करणं, सभासदांना बचतीच्या सवयीमध्ये वाढ घडवून आणणं, समूह जीवनाचा आनंद घेणं, त्याचबरोबर शहरी भागांचा विकास घडवून आणणं, कर्ज पुरवठ्याच्या तरतुदी करणं, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची ही वैशिष्ट्ये आहे. आणि परीक्षेला तुम्हाला 10 ते 15 मार्काला प्रश्न विचारतात. सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे काय, तिची वैशिष्ट्ये सांगून तिचे कार्य सांगा किंवा कामकाज सांगा. चला, ह्या पूर्ण घटकांमध्ये मी तुमचा जो सविस्तर 10 ते 15 मार्काचा प्रश्न त्यामध्ये मी कव्हर केलेला आहे. पुढे बघूया सहकारी गृहनिर्माण संस्थांचं कार्य काय आहे. तर गृहनिर्माण संस्था पहिलं काय करते? जागा मिळवते. कशासाठी? इमारती बांधायची आहेत की नाही, घरं बांधायची आहेत की नाही, म्हणून जागा मिळवणं. पुढं संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचं संस्थेची नोंदणी करणं, बांधकामाच्या परवानग्या मिळवणं, व्यावसायिकाबरोबर बिल्डरबरोबर त्या ठिकाणी करार करणं, बांधकाम साहित्य खरेदी करणं, त्याचबरोबर आवश्यक त्या सुखसुविधा मिळवणं, त्याचबरोबर दुरुस्ती देखभालासंबंधीचं कार्य असणार आहे, हिशेब लेखन करणं, त्याचबरोबर गरजू सभासदांना तयार घरं पुरवणं आणि सभासदांना योग्य शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सुखसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं, हे सहकारी गृहनिर्माण संस्थांचं कार्य असणार आहे. ओके, चला, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या टॉपिकवरती आपण संस्थेच्या 3 व्याख्या, वैशिष्ट्ये आणि कार्य बघितले. परीक्षेला तुम्हाला यावरती प्रश्न आला तर 101% तुम्हाला हे पॉईंट्स त्या ठिकाणी लिहिणं गरजेचे आहे. ओके, चलो पुढे बघूया आपण. आता गृहनिर्माण संस्थेच्या संबंधी काही त्या ठिकाणी महत्त्वाचे 3 क्वेश्चन्स आहेत ते बघूया. गृहनिर्माण विकास तुम्हाला MCQ वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी बँकिंग भरतीसाठी विचारले जातात. गृहनिर्माण विकास वित्तीय महामंडळ यामध्ये म्हणजे यांचं कार्य काय आहे? तर सभासदांना घरं बांधण्यासाठी दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणारे महामंडळ. मग असा प्रश्न येईल आणि त्याचं खाली तुम्हाला हे पर्याय असतील. पुढे गृहनिर्माण आणि नागरिक विकास महामंडळ, नागरिक भागातील सहकारी गृहनिर्माण प्रकल्पांना कर्ज पुरवठा करणं. ओके, त्यानंतर पुढे भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघ. तर यामध्ये महासंघाची संकल्पना आहे, ही एक राष्ट्रीय स्तरावरती कार्य करणारी संस्था आहे. त्यामुळे देशातील एकूण सहकारी गृहनिर्माण संस्थेला योग्य दिशा देण्याचं कार्य हे भारतीय राष्ट्रीय सहकारी गृहनिर्माण महासंघ करत असतं, जिला आपण नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ऑफ इंडिया असेही म्हणतो. ओके, चलो इथपर्यंत क्लिअर. पुढे बघूया आपण आता ग्राहक सहकारी संस्था. आता ग्राहक सहकारी संस्था हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. जर आपण जागतिक स्तरावरच्या सहकार चळवळीचा अभ्यास केला असता तर त्या ठिकाणी आपल्याला अशा काही गोष्टी लक्षात येतात की सर रॉबर्ट ओवेन यांनी ग्राहक सहकारी संस्थांचं भांडार त्या ठिकाणी सुरू केलं होतं. त्यासोबतच 28 विणकार कामगारांना घेऊन त्यांनी एक रॉडशेल इक्विटीवर पायोनियर सोसायटीची स्थापना केली होती आणि यातूनच खऱ्या अर्थाने सहकार चळवळीचा एक विकासात्मक बदल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. मग ग्राहकांनी स्वइच्छेने एकत्रित येऊन लोकशाही पद्धतीने सहकार तत्वानुसार आपले आर्थिक हितसंबंध संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी एकत्रित येऊन जी संस्था स्थापन केली जाते तिला आपण काय म्हणतो? ग्राहक सहकारी संस्था असे म्हणतो. आणि हा प्रश्न तुम्हाला GDCA परीक्षेला आलेला आहे. 10-15 मार्कांसाठी हा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे याची बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित शॉर्ट नोट समजून घ्या. व्याख्या: ग्राहकांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी उपभोग वस्तू व सेवा मिळवण्यासाठी स्वइच्छेने स्थापन केलेले संघटन म्हणजे काय? ग्राहक सहकारी संस्था होय. मग आता ग्राहक सहकारी संस्था अगदी थोडक्यात ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व सेवा रास्त दराने उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी तत्वानुसार ग्राहक स्वइच्छेने एकत्रित येऊन ज्या संस्थांची स्थापना करतात तिला काय म्हणतात? ग्राहक सहकारी संस्था असे म्हणतात. पुढे म्हटलंय मग ग्राहक सहकारी संस्थेचा उद्देश काय आहे? तर खाजगी व्यापाऱ्यांसाठी अनिष्ट मार्गाने होणारे ग्राहकांचं शोषण थांबवणं. त्याची स्थापना प्रामुख्याने शहरी भागांमध्ये स्थापना केली जाते आणि कार्यक्षेत्र नागरिक व ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये यांचं कार्यक्षेत्र असतं. मेन ग्राहक सहकारी संस्थांचं महत्त्वाचा उद्देश हा एकच असतो की आपल्या ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या चांगल्या प्रतीच्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देणं. ओके,
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. चलो पुढे बघूया आपण आता. ग्राहक सहकारी संस्थेच्या संबंधीचे वैशिष्ट्ये. सगळ्यात महत्त्वाचं ग्राहक सहकारी संस्थेची स्थापना, त्यानंतर ग्राहकांच्या स्वच्छतेसंबंधीच्या त्या ठिकाणी संघटना, रोखीने व्यवहार, ग्राहकांना निर्बळ व चांगल्या दर्जाचा पुरवठा त्या ठिकाणी होणं, त्याचबरोबर लोकशाही पद्धतीचा कारभार, नफेखोरीला आळा घालणं, त्याबरोबर राहणीमानामध्ये सुधारणा होणं, रास्त किमतीच्या स्वरूपामध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देणं, संघटनात्मक संरचनेची रचना आखणं आणि उत्पादकांकडून मालाची खरेदी करणं हे ग्राहक सहकारी संस्थेचे वैशिष्ट्य असणार आहे. त्याचबरोबर ग्राहक सहकारी संस्थांची कार्य कोणती आहे? तर पहिलं कार्य आहे की ग्राहकांचे हित जोपासणे, जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन करणं, अनिष्ट व्यापारी प्रथांचं उच्चाटन करणं, म्हणजे जी व्यापारी ग्राहकांच्या ज्या फसवणुका करत होते त्यावरती कुठेतरी नियंत्रण ठेवणं, निर्बळ व चांगल्या दर्जाचा माल त्या ठिकाणी काय करणं, ग्राहकांना पुरवठा करणं, उचित व्यापारी प्रथांची जोपासना करणं, त्याचबरोबर मध्यस्थांचं उच्चाटन करणं, म्हणजे अडत दलाली वगैरे जे असणार आहे मध्यस्थी तर त्यांचं प्रमाण कमी करणं, मक्तेदारीला आळा घालणं, किंमत पातळीवरती योग्य ती स्थिरता ठेवणं, वाजवी दरामध्ये आमच्या सभासद वर्गांना योग्य त्या वस्तू व सेवांचं उत्पादन होणं, त्याचबरोबर सभासदांना योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणं, शासनाचे प्रतिनिधित्व करणं हे ग्राहक सहकारी संस्थांचं त्या ठिकाणी कार्य असणार आहे. ओके, चला पुढे बघूया. आता सुपर बाजार ही संकल्पना काय आहे? विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री एकाच छताखाली केली जाते म्हणून त्यांना विभागीय भांडारी किंवा सुपर बाजार असेही म्हणतात. विद्यार्थी ग्राहक भांडारी संकल्पना काय आहे? तर शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ पातळीवरती विद्यार्थी एकत्रित येऊन सहकारी तत्वावर एक संस्था संघटना स्थापन करतात, त्याला आपण विद्यार्थी ग्राहक सहकारी भांडारे असे म्हणतो. तर आजच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो आपण पार्ट 1 मध्ये सहकार क्षेत्रासंबंधी शॉर्ट नोट्स कंटेंट समजून घेतलं. याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट सहकाराच्या संघटनेविषयी, त्याचबरोबर सहकाराची वैशिष्ट्य, सहकाराची कार्य, त्याचबरोबर पुढे आपण महत्त्वाचे घटक सहकार क्षेत्रासंबंधीचे अभ्यासले, संस्थांविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेतली, व्यापाराविषयी आपण त्यामध्ये एकल व्यापारी पद्धत, त्यानंतर भागीदारी पद्धत, ह्या सर्व घटकांचा योग्य पद्धतीने आपण अभ्यास केला. तर आजचं हे तुम्हाला लेक्चर्स व्यवस्थितरित्या समजलं असेल आणि प्रत्येकाला आजचं हे लेक्चर जर मनापासून विद्यार्थी मित्रांनो आवडलं असेल आणि ह्या लेक्चरमधून तुम्हाला खूप साऱ्या शॉर्ट नोट्स पण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला मिळाले असतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि त्यासोबतच आपल्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास शॉर्ट कंटेंटमध्ये होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना 25च्या दृष्टीने GDCA परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तर अशा संबंधीच्या आपल्या स्पेशल बॅचेस आहे त्या देखील स्टार्ट आउट झालेल्या आहेत आणि नवीन अभ्यासक्रम आधारित कंटेंट मी तुम्हाला GDCA पॉईंट्समध्ये देणार आहे, त्यामुळे व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि आजचं जे संपूर्ण लेक्चर आपल्याला डिपार्टमेंटल सहकार क्षेत्रामधल्या ज्या भरत्या असतात, GDCA असेल, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ज्या आता नुकत्याच या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्या भरती संबंधी तुम्हाला हे संपूर्ण सगळे टॉपिक कंटेंट यावरनच तुम्हाला सहकार क्षेत्राचे बेसिक क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्यासंबंधीचे मी 3 ते 4 लेक्चरसुद्धा अपलोड केलेले आहेत. आणि हा व्हिडिओसुद्धा व्यवस्थित समजून घ्या आणि आणखीन पुढचा याचा पार्ट 2 आणि त्यानंतर आपण सहकार क्षेत्रासंबंधी जी बँक भरती आहे त्यामधले बाकीचे जे विषय आहेत ते आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत. आणि मी सर्व परीक्षा ओरिएंटेल येणारे क्वेश्चनच यामध्ये मी कव्हर करतो आहे, जेणेकरून तुम्हाला ही कमी वेळामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल आणि कमी वेळामध्ये तुमचा चांगला आणि परफेक्ट अभ्यास होईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.